आजची जी पत्रकार परिषद श्री प्रफुल्ल पटेल साहेबांनी जी घेतली आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी मुद्दे मांडले त्याच्यातला पहिला मुद्दा नागालँडचा जो तुम्ही विचारला, त्याच्यामध्ये कालच मी पत्र दाखवलं की ते म्हणत होते की आम्ही NDA जॉईन केली, आम्हाला तशी आम्ही पत्र दिलं वगैरे वगैरे वगैरे. ते पत्र कुठे मिळालं त्यांना ते त्यांनी काही सांगितलं नाही. पत्रकार माझ्या हातात पत्र आहे. त्या पत्रामध्ये त्या लोकांनी, त्या सदस्यांनी तिथे असलेले मुख्यमंत्री रिओ हे एका वेगळ्या पार्टीचे, नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, आणि त्या पार्टीला समर्थन आणि त्या पार्टीच्या गव्हर्नमेंटमध्ये सामील होण्यासाठी परमिशन मागितली. त्यांनी कुठेही BJP NDA असा शब्द आम्ही वापरलेला नाही. त्यामुळे BJP किंवा NDAला समर्थन देणं हे कुठेही वास्तवात लिखित स्वरूपात कुठेही नाही. त्यामुळे जे काही सांगण्यात आलं ते केवळ लोकांना भ्रमित करण्यासाठी सांगण्यात आलं आणि स्वतःच्या ज्या मनातल्या गोष्टी आहेत त्या तिथे त्यांनी मांडल्या की हा त्याचा पुरावा. आता त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याच्यातलं एक जे प्रमुख कारण आम्हाला दिसतंय ते म्हणजे त्यांच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता ह्याच्यासाठी आहे की आमदारही वकिलांचा सल्ला घेत असतात आणि वकील हे स्पष्टपणाने सांगतायत की जे शिवसेनेचं जजमेंट आलेलं आहे त्याच्याने अनेक गोष्टी ECIच्या क्लिअर झालेल्या आहेत. लेजिस्लेटिव्ह पार्टीलाच तुम्ही प्रधान मानून तुम्ही जर निर्णय घेणार असाल तर इलेक्शन कमिशनचा जो दृष्टिकोन आहे तोच चुकीचा आहे. त्यांनी सांगितलं ऑर्गनायझेशनल प्रोसिजर, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरचा पण विचार केला पाहिजे. आणि कालची प्रेस कॉन्फरन्स घेणाऱ्यांना माहिती आहे की ऑर्गनायझेशनल सपोर्ट नावाची गोष्टच त्यांच्याकडे नाही. पूर्ण ऑर्गनायझेशनची सपोर्ट आहे तो माननीय पवार साहेबांकडे. ते सांगत होते संगमानचं जजमेंट ते रेफर करत होते. संगमानचं जजमेंट हे माझ्या अंदाजाने 2003चं आहे आणि जे शिवसेनेचं जजमेंट आहे ते 2023चं आहे. त्यामुळे जे शेवटचं जजमेंट असतं ते प्रमाण मानलं जातं. त्यामुळे शिवसेनेचं जे जजमेंट आहे आणि त्याच्यामुळे मध्ये काही पॅरेग्राफ्समध्ये उल्लेख केलेला आहे की लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे पॉलिटिकल पार्टी नाही. पॉलिटिकल पार्टीचा एक छोटासा भाग हा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे विधायक मंडळ असतं. बाकी सगळे ज्या विंग्ज असतात त्याचा विचार तुम्हाला करावाच लागेल. हे एक स्पष्ट केल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने 30 जून को यह प्रारंभिक बैठक में फैसला हुआ कि अजीत पवार के नेतृत्व में हमें राष्ट्रवादी पार्टी को आगे बढ़ाना है और चलाना है. आता त्याच्यातलं आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही मांडतो की त्यांच्या सगळ्या सोशल मीडिया हँडल जे आम्ही पुराव्यानिशी दाखवतो ती प्रारंभिक बैठकच कधी झाली नाही. कारण का त्यांचे जे सगळे सोशल मीडिया हँडल आहेत ज्याचे आम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवलेत ती बैठक झाल्याचं कुठेही दिसत नाही. कुठलाही आमदार हा त्यावेळेस तिथे नव्हता. सगळे आमदार बाहेर होते. ते म्हणतात की टेलिफोनवर आम्ही त्यांच्याशी बोललो. आता कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठे दिलं आहे की तुम्ही टेलिफोनवर बोलून बैठक घेऊ शकता? टेलिफोनवर बोलून जगात कुठेही बैठक झाल्याचं आजपर्यंत तरी प्रमाण सिद्ध झालेलं नाही. त्याला कायदेशीर परवानगी पण नाही. नंतर उद्या मी जितेंद्र आव्हाड आहे. मी सकाळी उठलो, दिल्लीला गेलो आणि अर्ज सादर केला की मी अध्यक्ष, मला पक्ष हवा आहे. तर हे तेवढंच सत्य आहे जेवढं अजित पवारांनी सांगितलं पक्ष माझा आहे. कारण का अजित पवार साहेबांनी जेव्हा 30 तारखेला पत्र दिलं तेव्हा स्वतःच्या एकट्याच्या सहीचं दिलं. पहिलं त्यांचं जे पत्र आहे ते पत्र ऑन रेकॉर्ड आहे की ते पहिलं एकट्याच्या सहीचं दिलेलं आहे. अच्छा, हे सगळं करायला ज्या कॉन्स्टिट्यूशनचा ते वारंवार उल्लेख करत असतात त्याच्यात एक चीफ रिटर्निंग ऑफिसर लागतो. मी त्यांना इथनं आव्हान देतो की त्यांनी चीफ रिटर्निंग ऑफिसर तुमच्या संपूर्ण प्रोसेसचं कोण होतं हे आम्हाला नक्की सांगावं. आम्ही मात्र पुराव्यानिशी तुम्हाला सांगतो की आम्ही पूर्ण प्रोसिजर कंप्लीट केली. 3/8/2022ला आम्ही परिपत्रक काढलं, सगळ्या राज्यांना पाठवलं. तेव्हा आमचे रिटर्निंग ऑफिसर होते टी पितांबरम मास्तर, जे आता 95 वर्षाचे आणि परवाच्या आमच्या बैठकीला देखील हजर होते. त्यांचं हे पत्र मी तुम्हाला हे सगळं पत्र तुमच्या हातात देणार आहे. त्याच्यानंतर
कधी फॉर्म भरायचा, कोणी फॉर्म भरायचा ह्याचं तारीख जाहीर झाली. 9 वाजता रजिस्ट्रेशन ऑफ डेलिगेट्स, हे पत्र आहे 5/8/2022 रोजी लिहिलेलं. 10 वाजता प्रेसिडेंट्स अरायवल टू द तारकोटरा स्टेडियम. 10 वाजता फ्लॅग होस्टिंग बाय मिस्टर शरद पवार, प्रेसिडेंट NCP. 10:20 AM डेलिगेट सेशन स्टार्ट्स. 10:30 AM इनॉग्रेशन बाय श्री शरद पवार. हे पत्र कोणी लिहिलं आहे? रिटर्निंग ऑफिसर पितांबरम मास्तर. नंतर द लास्ट डेट ऑफ सबमिटिंग नॉमिनेशन्स 3 वाजता 1/9/2022. द सिक्युरिटी ऑफ स्क्रुटिनी ऑफ नॉमिनेशन्स 3:30 अध्यक्षाचेच आहे. आता ह्याच्यात नॉमिनेशन नाही आहे, ह्याच्यात 10 लोकांनी अध्यक्ष प्रपोज करावा. हे संविधानातलं आमचं जे संविधान आहे, आमच्या पक्षाचं जे संविधान आहे त्याच्यातलं आर्टिकल 20, द चेअरमन ऑफ द सेंट्रल इलेक्शन अथॉरिटी विल बी एक्स ऑफिशियो रिटर्निंग ऑफिसर फॉर द इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट. ह्याच्यातलं मी नंतर कुणाला तुम्हाला कळेल की चीफ इलेक्शन ऑफिसर हा कधीही पक्षाचा अध्यक्ष होऊ शकत नाही. तो स्वतःला पक्षाचा अध्यक्ष घोषितही करू शकत नाही, हे त्यांनी केलं आहे. नंतर हे सगळं झाल्यानंतर एक आपण येतो की समजा दुसऱ्याने अर्ज भरलाच तर वोटिंग होईल, काउंटिंग होईल. मग ते त्यांनी सांगितलं की 10/9/2022 हे सगळं होईल. आणि द काउंटिंग अँड अनाउन्समेंट ऑफ द रिझल्ट 3:30 10/9/2022. नंतर हे झाल्यानंतर द प्रोसिडिंग्स ऑफ द सेंट्रल रिटर्निंग ऑफिसर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी टू द लास्ट डे ऑफ द फायलिंग ऑफ द नॉमिनेशन्स ऑफ द नॅशनल प्रेसिडेंट ऑफ इट्स party, nomination papers proposing the name of the national president of the nationalist congress party from the state have been received. कुठल्या राज्यांनी पाठवले? पंजाब, केरळा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, बिहार आणि उत्तराखंड. ऑन परयुसल ऑफ ऑल द नॉमिनेशन्स, म्हणजे सगळ्या नॉमिनेशन्सचा विचार केल्यानंतर इन ऑर्डर ऑल द नॉमिनेशन्स वर ॲक्सेप्टेड, आम्ही ते स्वीकारले. ऑल द नॉमिनेशन्स पेपर्स प्रपोज द नेम ऑफ श्री शरद पवार ॲज द नॅशनल प्रेसिडेंट ऑफ द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी. देर इज नो अदर नेम प्रपोज सो फार. हे किती वाजता त्यांनी सांगितलं? 5 वाजता 1 सप्टेंबर 2022. श्री शरद पवार इज युनॅनिमसली इलेक्टेड ॲज द नॅशनल प्रेसिडेंट ऑफ द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी. If after elimination there remains only one candidate, he shall be declared duly elected as the president of the party. हे कोणाचं आहे? हे आमच्या कॉन्स्टिट्यूशन मधलं वाक्य आहे, आर्टिकल 20 पॅरेग्राफ 4. आता महाराष्ट्रातनं त्यांना कोणी प्रपोज केलं होतं की तुम्ही अध्यक्ष व्हा? पहिलं नाव प्रफुल्ल पटेल, दुसरं नाव जयंत पाटील, तिसरं नाव अजित पवार, चौथं नाव सुप्रिया सुळे, 5वं नाव सुनील तटकरे, 6वं नाव हेमंत टकले, नंतर मग गर्जे, नरेंद्र राणे, नसीम सिद्दीकी आणि मिलिंद अण्णा कांबळे. या सगळ्यांनी ते दिलेलं होतं. सगळ्यांच्या या सह्या की त्यांनी शरद पवारांना अध्यक्ष करावं असं 22 मध्ये जाहीर केलं होतं. नंतर सर्वात खोटी गोष्ट म्हणजे हे सगळ्या प्रोसिडिंग्स ज्या कायद्यात बसणाऱ्या आहेत त्याच्या बाबतीत पूर्ण रिपोर्ट ऑफ द कंप्लीशन ऑफ द ऑर्गनायझेशन इलेक्शन्स ऑफ द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी 15/9/2022 हे चीफ इलेक्शन अथॉरिटी म्हणजे पितांबरम मास्टर. The election process of the organizational elections of the Nationalist Congress Party has been completed by yesterday. The National Delegate Conference of the National Convention of the Nationalist Congress Party held yesterday at Calcutta Restaurant under the presidency of Shri Sharad Pawar has completed the organizational process of the party. The details of the election president and other office bearers are given in the format attached for your information. आता हे सगळे जे आहेत अपॉइंट केलेले त्याच्याबाबतची सगळी माहिती ही इलेक्शन कमिशनला देण्यात आलेली आहे. म्हणजे इलेक्शन योग्य घेतलेच नाही, ते केलेच नाही, हे सगळे. आता त्याच्यात
प्रफुल्ल पटेलांचंच एक पत्र आहे. अटॅच्ड हिअर विथ प्लीज फाइंड द लिस्ट ऑफ नॅशनल ऑफिस बेअरर्स, नॅशनल सेक्रेटरीज, spokespersons, working committee members, including permanent invites to working committee, state, ते सगळं झालं. Decision of which has been taken during the national convention held on 10-11 September 2022 in New Delhi, which has been duly approved by the national president of the Nationalist Congress Party. Who said this? It is said by Mr. Prafull Patel on a written letter, and he has sent it to everybody of the party. मग नॅशनल ऑफिस बेअरर्सची नावं आहेत ती. In the national convention of the Nationalist Congress Party held on 10th September 2022, Shri Sharad Pawar was elected unanimously as the national president of NCP. He was then authorized. हे कोण म्हणताय? हे प्रफुल्ल पटेल साहेब म्हणतायत की आम्ही त्यांना अधिकार दिला की बाकी इतर जी पद आहेत जी ती नेमली जाऊ शकतात, जी संविधानाने तुम्हाला अधिकार दिला आहे. आमच्या संविधानात हा नेमणूक करण्याचा अधिकार हा प्रेसिडेंटला देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तो अधिकाराचा वापर करत सगळ्यांशी चर्चा करत पवार साहेबांनी नॅशनल जी स्ट्रक्चरल आहे, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ते पूर्ण बनवलेलं आहे. आता हे म्हणजे कालचा त्यांचं इलेक्शन घेतलेच नाही, हे केलंच नाही, ते केलंच नाही, याच्यावरचा ऑफिशियल तुम्हाला कागदपत्र मिळतील. जहाँ तक ऑर्गेनाइजेशनल विंग है कि हमारे पार्टी का जो संविधान बना हुआ है उसके आधार ही जो पर चुनाव होना चाहिए वो हुआ नहीं है. आता तुम्ही बघितलं ते काय मी दाखवलं ते, केवल एक अधिवेशन बुलाकर हम पदाधिकारी बन गए ये लीगली उचित नहीं है. एक अधिवेशन नहीं बुलाया था, उस अधिवेशन के कालावधि के पश्चात कई दिनों से ये चालू था. इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर नॉमिनेशनची डेट येते, परत घ्यायची डेट येते, उमेदवारी फायनल होते आणि मग आपण निवडणुकांना सामोरे जातो. हे साधारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. केवल एक अधिवेशन, जितने भी राज्य के अध्यक्ष हैं वो केवल नॉमिनेटेड हुए हैं और कोइंसिडेंस की बात है मेरे हस्ताक्षर से हुए हैं. आपको संविधान मालूम ही नहीं है कि ये अधिकार आपने खुद ने और सब हम लोगों ने मिलके ये अधिकार अध्यक्ष को दिए हुए हैं और ये संविधान में लिखा हुआ है. पार्टी के चुनाव का अगर उसके कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से हुए तो बराबर है, लेकिन वो हुए नहीं. कोई हमारे पास रिकॉर्ड नहीं है, आपके पास रिकॉर्ड है, हमारे पास सब रिकॉर्ड है और वो रिकॉर्ड हम अब जनता के सामने रखे हुए हैं. आता त्यांचा विचार करूया. कंपॅरिझन विथ देअर प्रोसिजर 10 जुलै फायलिंग बाय अजित पवार. The resolution was open national convention held on 5/7/2023. Ajit Pawar as national president, he is already elected as national president. Who elects him? Where are the delegates? Who is the chief returning officer? How can he be declared immediately and without any legal proceedings followed? काहीही कायदेशीर कारवाई न करता तुम्ही ते डिक्लेअर केलेलं आहे आणि हा पुरावा तुम्ही स्वतःच सादर केलेला आहे. आम्ही नाही सादर करत आहे. हा त्यांचा तिथे पत्र आलंय ना, अजित पवारांचं पत्र आहे. ते जे सारखं म्हणतात ना की लेजिस्लेटिव्ह बघा, लेजिस्लेटिव्ह बघा, लेजिस्लेटिव्ह बघा, त्याचं कारण एक आहे की त्यांना माहिती आहे ऑर्गनायझेशनमध्ये त्यांना कुठलाही पाठिंबा मिळालेला नाही. सर्वाधिक ऑर्गनायझेशनचा पाठिंबा हा पवार साहेबांच्या मागे आहे. म्हणून ते काय बोलतात की लेजिस्लेटिव्ह चेक करा, लेजिस्लेटिव्ह चेक करा. आता आमचं त्याला उत्तर काय आहे तर सुभाष देसाई वर्सेस प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, हे गेले 6 महिने मी तुम्हाला समजून सांगतोय की लेजिस्लेटिव्ह पार्टी कॅन नॉट बी कन्सिडर्ड ॲज अ पॉलिटिकल पार्टी. कारण का पवार साहेबांच्या अधिकारामुळे जयंत पाटलांना अधिकार मिळाले, त्यांनी ते अधिकार कोणाला दिले, त्याच्यातनं AB फॉर्म सही झाले,
AB फॉर्म सही झाल्यानंतर ते तुम्हाला देण्यात आले, त्याच्यावरती तुम्ही निवडणुका लढवल्या आणि निवडून आले. आता त्याच्यात सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं की जेव्हा तुम्ही निवडणूक लढवता एका पक्षाच्या चिन्हावर आणि त्या पक्षाने घेतलेल्या काही भूमिकांवर, तुम्हाला एका दिवसात ते तोडता येत नाही. त्यांनी त्याच्यामध्ये एक अतिशय भावनिक शब्द वापरला आहे, ते म्हणजे पक्ष आणि ह्यांच्यामध्ये एक आईचं नातं असतं. नाळ ही अशी तुम्हाला नाळ कापता येणार नाही, त्या नाळाचा तुम्हाला सन्मान ठेवावाच लागेल. आणि त्याच्यामुळे काही काही निर्णय जे त्यांनी घेतले ते कालांतराने जे आमच्यात पण येतील. हा हमारे नागालैंड के सभी साथी पहले दिन हमारे साथ थे. इफ द नागालैंड गवर्नमेंट, नागालैंड MLA supported you on 30th June, why were they not submitted their affidavits on 1st July 2023? 30 तारखेला जर तुम्हाला नागालँडच्या सगळ्या माणसांनी समर्थन दिलं, ते 1 जुलै 2023ला त्यांनी तुम्हाला ॲफिडेव्हिट का नाही दिले? ते ॲफिडेव्हिट आलेत 21 ऑगस्ट 2023ला. एम आय राईट? 21 ऑगस्ट 2023ला एवढं. आणि आम्ही त्याच्या आधीच 18 ऑगस्टला डिस्क्वालिफिकेशन फाईल केलेलं आहे. आणि एकदा डिस्क्वालिफिकेशन फाईल केलं की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की त्यांचा अधिकार, त्याच्या अधिकारावरती प्रश्नचिन्ह उभा राहतो. हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. हे आपल्या शिवसेनेच्या जजमेंटमध्ये त्यांनी ते क्लिअर केलेलं आहे. सच तो ये है हम तब से NDA के साथ है. आता हे कसं आहे की त्यांचं स्वप्न आहे, जे स्वप्न ते गेले अनेक वर्ष बघत होते की NDA के साथ है, हम NDA के साथ है, हम NDA के साथ है. ते स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोरनं जातच नाही. आम्ही कुठेच म्हटलं नाही की आम्ही NDA बरोबर जाणार आहे, आम्ही कुठेच म्हटलं नाही की आम्ही BJP बरोबर जाणार आहे. मग तुम्हाला हे दिसलं कुठनं? प्रश्न तर हा आहे ना, तुम्हाला हे दिसलं कुठनं? मिस्टर प्रफुल्ल पटेल इज confused to when did they join NDA, on June 2 or when 10th March 2023. 10/023चा मी तुम्हाला दिलेला आहे की त्याच्यामध्ये कुठेही आम्ही नागालँडच्या आमदारांना तुम्ही NDAमध्ये जा, BJPमध्ये जा असं म्हटलेलं नाही. त्यांची इच्छा होती की नागालँडच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्ता अस्तित्वात असलेल्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही सहभागी व्हावं. त्यांच्या इच्छेचा सन्मान करत रिओ या सरकारमध्ये तुम्ही समावेशा अशी परवानगी आम्ही दिली. त्याच्यात कुठे NDAचं नाव आलंय का? सपोर्ट द गव्हर्नमेंट. हा रिओ गव्हर्नमेंट, ते नॅशनल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ नागालँड, ते आपण दिलेलं आहे. त्याच्यामुळे द एंटायर नॅशनल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर इज विथ मिस्टर शरद पवार. Those MLAs who have indulged in anti-party activities are liable for disqualification and we have moved swiftly. आपल्याला आठवत असेल की पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी हा साधारण 12-1-2ला झाला. आम्ही रात्री 11:30 वाजता त्यांचं डिस्क्वालिफिकेशन फाईल केलं आणि आम्ही प्रत्येक आमदारावरती डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल केलेलं आहे. त्यामुळे द dispute notice by ECAI exposes the non-application of mine to the preliminary reply filed by us on 7 September 2023 that brings on record that the petition dated 2023 was filed by one man only. एकाच माणसाने पेटिशन फाईल केलं होतं. तसं पेटिशन जितेंद्र आव्हाडही फाईल करू शकतो. हे कदाचित तुम्हाला हास्यास्पद वाटेल, पण जे त्यांनी केलं ते जितेंद्र आव्हाडही करू शकतो. त्याच्यामुळे कालची जी त्यांची हे होती पत्रकार परिषद होती, जी स्वतःचं खोटं हे खरं सांगण्याची, खरं करून दाखवण्याची त्यांची ती पद्धत होती. खरं तर लीगली टेक्निकली त्यांचा कुठलाच अधिकार उरत नाही की ते ह्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. कारण का त्यांनी जे पॉईंट्स पुढे केले आहेत त्या पॉईंट्सला एकही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट त्यांच्याकडे नाही. आणि मुख्य जे ते म्हणतात की निवडणुका झाल्याच नाहीत, मी तुम्हाला आपल्यासमोर या निवडणुका झाल्याचा स्पष्टपणाने उल्लेख करून, आणि जेव्हा आमच्या राष्ट्रीय पक्ष होतात तेव्हा 10 एप्रिल काहीतरी आमचं राष्ट्रीय 10 एप्रिलला आमचं राष्ट्रीय पक्षाचं हे काढण्यात आलं. पण त्याच्या आधी आमच्या या समोर निवडणुकांच्या प्रोसिजर झालेल्या होत्या. त्यामुळे काल अतिशय
Ajit Pawar therefore failed to show there is any rival faction further on 3 July 2023. तुम्हाला आठवत असेल एक पत्रकार परिषद झाली होती 3 तारखेला. त्या 3 तारखेला झालेल्या पत्रकार परिषदमध्ये सगळ्यांनीच कबूल केले आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत. असा एकही माणूस नव्हता की तो म्हणाला की नाही हे आमचे अध्यक्ष नाहीत. मग 1 जुलैला कसं काय तुम्ही टाकलं? म्हणजे हे सगळं बॅकडेटेड खोटी कागदपत्र तयार करण्याचं काम झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी काल केलेली पत्रकार परिषद ही फक्त खोट्याच्या आधारावर होतं, त्याच्यावर सत्य काहीच नव्हतं. ते असंही म्हणाले की नोव्हेंबरमध्ये इलेक्शन कमिशन निर्णय देईल. आतापर्यंत त्यांनी 2 तारखा दिलेल्या होत्या, त्याच्यामध्ये तरी काही इलेक्शन कमिशन, पण इलेक्शन कमिशनबद्दल असं बोलणं की ते निर्णय देतील, ते पक्ष आणि चिन्ह आम्हाला देतील, हे इलेक्शन कमिशनची जी स्वातंत्र्यता आहे त्याची एक जी गरिमा आहे त्याच्यावरती बोट ठेवण्यासारखं. ते निर्णय घेतील ना. आम्हाला हे माहिती आहे की पटकथा कथा लेखक कोण आहे, हा लघुपट निर्माण कोण करत आहे आणि ॲक्टर्स कोण आहेत. शिवसेनेमध्ये वेगळे ॲक्टर होते, आता वेगळे ॲक्टर आहेत, पण प्रोड्युसर डायरेक्टर एकच आहे. त्याच्यामुळे हे सगळं माहीत असल्यामुळे त्यांना माहीत असल्यामुळे ते वारंवार फक्त लेजिस्लेटिव्ह बोलत आहेत. आता आम्ही हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत की कोण पवार साहेबांबरोबर कोण त्यांच्याबरोबर आहेत, त्याच्यातले 95% लोक जे अधिकृतरित्या नेमण्यात आले होते त्याच्यातल्या 95% लोकांनी आपल्या सह्या, आपला ॲफिडेव्हिट माननीय पवार साहेबांना पाठिंबा देणारं दिलेलं आहे आणि ते आपल्या माहितीसाठी आम्ही सादर देखील करणार आहोत. त्यामुळे कालची झालेली पत्रकार परिषद ही फक्त खोट्याच्या आधारावर होती, त्याच्यात सत्य काहीच नव्हतं. हे आम्ही पुराव्यासकट आपल्याला सिद्ध करून दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की लेखक, पटकथा, प्रोड्युसर, डायरेक्टर सगळे एकच आहेत, फक्त ॲक्टर बदलले. प्रफुल्ल पटेल काय म्हणतात हे मी सगळं कसं खोटं हे दाखवलेलं आहे. सुप्रीम कोर्ट जेव्हा म्हणतं की विधायक मंडळ म्हणजे विधानसभेचे सदस्यांचा समावेश असलेला पॉलिटिकल पार्टीमध्ये विधानसभेच्या सदस्यांना लिमिटेशन्स आहे. पॉलिटिकल पार्टी कंप्लीट त्याच्यापासून वेगळी आहे. विधिमंडळ पक्ष हा म्हणजे पक्ष ठरवू शकत नाही, पक्ष नाही. विधिमंडळ पक्षाचा नेता कोण ठरवतं? काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने इलेक्शन शिवसेनेच्या जजमेंटमध्ये? त्यांनी सांगितलं की व्हीप अपॉइंट करण्याचा अधिकार हा पक्षाच्या अध्यक्षांना आहे, राष्ट्रीय. दोन 2022लाच इलेक्शन झालं. मग हे जे प्रपोज्ड इलेक्शनचे फॉर्म होते ते अनअपोज्ड इलेक्शन झाल्याचं आम्ही जाहीर केलं ना. आम्ही या संविधानाचा आधार घेतला ना त्याच्यात. काँग्रेसमध्ये नाही, ते कुठल्या अजेंडावर बोलतात ते मला माहीत नाही. त्यांचा अजेंडा कुठला येतो तेही मला माहीत नाही. आम्ही जे केलं आहे ते कायदेशीर केलं आहे आणि कायदेशीर कागदपत्रांचा पूर्ण बंच आम्ही तुम्हाला देत आहोत. त्यांनी काय सांगितलं की काहीच कागदपत्र उपलब्ध नाही आहेत, तर त्यांना देखील ही कागदपत्र आम्ही पाठवणार आहोत. काही त्यांच्या सह्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधानाच्या म्हणण्याप्रमाणे चीफ रिटर्निंग ऑफिसरनी हे सगळं करायचं असतं, तर ते चीफ रिटर्निंग ऑफिसर आजही केरळामध्ये आहेत आणि त्यांच्या सह्यांचं त्यांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे इलेक्शन कमिशनची ती कागदपत्र देखील उपलब्ध आहे. Ajit Pawar himself has claimed to have conducted his said-election laughable, completely illegal, unrecognized, and in disregard of the party constitution. So, what's the fate of your party constitution now in the wake of this present split? See, basically, when he says that it is laughable,
and he uses the best of the English vocabulary while speaking to all the press reporters. I think one common line. Papers are signed by Mr. Praful Patel, and he says elections have been completed. And we are not dependent on him. We are dependent on Mr. Pitambaram Master, who was recognized as the Chief Returning Officer. And the Chief Returning Officer has complied all the papers with Election Commission. And we have received copy of it. And it is not that he is not there. He is alive in Kerala. एक मुद्दा असा आहे की नॅशनल प्रेसिडेंट जे आहे अजित पवार असं दाखवलेलं आहे आणि ज्यावेळेस शपथविधी झाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शरद पवार नॅशनल प्रेसिडेंट आहे. तर तुम्ही कायदेशीर काही भूमिका मांडणार आहे कारण नॅशनल प्रेसिडेंट मध्ये संदिग्धता निर्माण झालेली दिसते. नाही असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या शब्दामध्येच कॉन्ट्रडिक्शन आहे. आता अजित पवार हे लेटरेड आहे, ते स्वतःला नॅशनल प्रेसिडेंट म्हणवतात, नॅशनल कन्व्हेन्शन बोलवतात आणि त्याला प्रेसिडेंट म्हणून स्वतःच सही म्हणवतात. नॅशनल कन्व्हेन्शन बोलवण्याच्या आधी स्वतःला नॅशनल प्रेसिडेंट घोषित करून घेणं हे कुठल्या कायद्यात बसतं? आणि त्याच्या बाजूला वर्किंग प्रेसिडेंट म्हणून प्रफुल्ल पटेल सही देखील करतात. द अपॉइंटमेंट ऑफ श्री अजित पवार as national president of the NCP made on 36/2023 is hereby ratified by all members of the attending convention unanimously, signed by Ajit Pawar. असं कधी घडतं का? हे सगळं चीफ रिटर्निंग ऑफिसरनी करायला पाहिजे होतं. मला वाटतं प्रफुल्लबाईंना हे तरी समज, म्हणजे ते माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत, त्यांना हे समजायला हवं. तेव्हा कालची जी पत्रकार परिषद होती ती फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी होती, इलेक्शन कमिशनवरती एक वेगळा दबाव आणण्यासाठी होती आणि स्वतःच्या आमदारांना तुम्ही घाबरू नका, आपण बरोबर आहोत हे सांगण्यासाठी होय. त्यांच्या आमदारांमध्ये चलबिचल आहे, अस्वस्थता आहे की हे सगळं कुठे जाणार हे त्यांनाही कळत नाही. त्याच्यामुळे हे पत्रकार परिषद घेऊन हे वारंवार हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही घाबरू नका. बाकी या पत्रकार परिषदेत काही महत्व नाही. पार्टी और मिक्स पार्टी अलग होती है, फैक्चुअली करेक्ट है. और ये स्थिति शिवसेना में भी थी. जब मामला चुनाव आयोग में गया तब फैसला शिंदे सेना के पक्ष में है. तो आपको क्या लगता है कि देखो ये बात सब बात की बात है. आज की जो स्थिति है, आज की स्थिति में जो सर्वोच्च न्यायालय ने दिया निर्णय वो कागज पे है. उस कागज में 3 पैराग्राफ में पार्टी किसकी तरफ जानी चाहिए, कैसा उसका निर्णय होना चाहिए और इलेक्शन कमीशन की खामियों पे, कमियों पे उन्होंने लिखा है कि ये बराबर नहीं हुआ है. ये मैं नहीं कह रहा हूँ, सर्वोच्च न्यायालय ने जो टिप्पणी की है उसमें वो आया है. चीफ रिटर्निंग ऑफिसर का जो मुद्दा आपने उपस्थित किया, पहली बार मुद्दा उपस्थित हो रहा है कि अभी तक अपने दावे में आपने ये कहना है कि चीफ रिटर्निंग ऑफिसर किसी भी लेटर में उनका डिफेंड नहीं करते. नहीं, उन्होंने पेश करना चाहिए ना कागजात, हम थोड़ी पेश करेंगे. वो जो कह रहे हैं कि तुमने चुनाव कभी किया ही नहीं, हम वो चुनाव उनके सामने दिखा रहे हैं और ये सब हमने इलेक्शन कमीशन को भेजा है, ये भी हम बता रहे हैं. Just to tag along the same question repeatedly for our clarification, what Mr. Praful Patel and the other camp is reiterating that those having the largest number of the elected members, then you may give some reply now which you are saying legally. मला फक्त त्याच्यावर clarification पाहिजे. Is there any kind of a dichotomy between the elected representatives and the organizationच्या मध्ये असलेले? त्यामुळे if the same ground they are reiterating, what will be your counter for that? असं आहे, if the faction which enjoys a majority in the house is disqualified soon after being adjudicated to be the political party, the very foundation of their claim of being political party no longer subsists. Even if they are not disqualified, the foundation of their claim in legislative majority is still on uncertain grounds at the same time of adjudication. This is not constitutionally desirable outcome. हे कोण म्हणतोय? सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळाच्या संख्येवरती पक्ष ठरवता येत नाही असं स्पष्टपणाने म्हटलेलं आहे. शेवटचा प्रश्न. कायदेशीर लढाई ही सगळी एका बाजूला आणि एका बाजूला जिथे तुमच्या पक्षाचे सगळे नेते जे आहेत ते अजित पवार गटाच्या जेव्हा नेत्यांना भेटतात तेव्हा
नाही साहेब नाही बोलणार. असं आहे की साहेब उभे आहेत आणि साहेबांच्या बाजूला कोणीतरी जाऊन उभं राहिलं, साहेब तिला धक्का मारून बाहेर काढतं का? असं होत नाही. आणि एवढा मोठा नेता त्याच्याबरोबर कोणीही फोटो काढू शकतात. तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायला पाहिजे होता, हे का केलं गेलंय? पवार साहेब असं व्यक्तिमत्व आहे की प्रत्येकाला वाटतं की आपला फोटो असावा, का त्याच्यात चुकीचं आम्हालाही वाटत नाही, पण तो कशासाठी वापरावा हा ज्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. एकच शेवटचा प्रश्न विचारा, लास्ट क्वेश्चन. अजित पवार गटाकडून दावा केला जातो की आमच्याकडे कुंभड आमदार आहेत, पण आकडा सांगितला जात नाही. तुमच्याकडून नाही तसं असं आहे की कुंभड 10 शेड्यूलचा विचार केला तर नंबर ऑफ आमदार विचार, आणि साहेब म्हणतात ना शून्य, आता तर आम्हालाही गृहीत धरत नाही. म्हणजे ते आम्हालाही सांगतात तुम्हाला जायचं तर तुम्ही पण जा. हे झालं, आय एम द हिरो. महाराष्ट्राचा हिरो एकच आहे, शरद पवार. लढाई त्याच्यातच आहे, फक्त लढण्याची ताकद क्षमता 83 वर्षी त्यांचीच आहे. पण मी काल जे तुम्हाला सांगितलं, मी आता यांच्यासमोर बोलणं योग्य नाही पण तरी बोलतो, हा शेवटचा माझा आहे प्रश्न. कायदा प्रश्न किती आमदार कोणाबरोबर हा होतच नाही. या बाळाला जन्म कोणी दिला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या बाळाला जन्म कोणी दिला? या बाळाचं संगोपन कोणी तयार केलं? ह्या बाळाच्या म्हणजे ह्या वृक्षाच्या सुरुवातीला त्याला खत पाणी, त्याला फर्टिलायझर हे सगळं कोणी पुरवलं? आणि त्याच्यातनं उभं राहिलं दुसरं नेतृत्वाची फळी. या फळीला जन्म कोणी दिला? त्या फळीनी आपल्या बापाच्या समोरचं ताट खेचणं हे महाराष्ट्राच्या संस्कारात बसतं का? प्रश्न एवढाच विचारायचा आहे. बस संपलं. नाही असं कोणीही भेटू शकतं, त्याला काय. हा विषय सुरू. अधीर रंजन चौधरी जब ममता बनर्जी के बारे में ये कहते हैं, राष्ट्रीय जब आपने कहा कि अधीर रंजन चौधरी ये कहते हैं ममता बनर्जी के बारे में कि वो बाहर जाती है, 3 लाख के फ्लैट में रहती है, घर में रहती है और पश्चिम बंगाल की हालत खराब है. ममता बनर्जी सर्वसामान्य लोकांनी ममता बनर्जी वेस्ट बंगाल के आम जनता ने जिसका स्वीकार किया है कि अगर मोस्ट पॉपुलर लीडर, और इसीलिए इनके बारे में कुछ कहना हमें ठीक लगता नहीं. जीत हमारे साथियों ने कुछ कहा, हम कई सालों से देख रहे हैं कि उनके रिश्ते अच्छे नहीं, और इसलिए इस तरह की भाषा से बोलने का अधिकार उनको एक आदत है, और ये आदत उनकी हमें किसी को पसंद नहीं है. इंडिया अलायंस इसमें कोई फर्क पड़ेगा क्योंकि जिस तरह बयान देते हैं कि इंडिया पंजाब में ऐसे ही हुआ. ये कुछ नहीं होगा, कुछ फर्क नहीं होगा. अनिल पाटील आज आपल्याला भेटायला आले होते, आपली भेट जी होती खाली एक दुसरी विषय होती मार्केटिंग कदाचित त्याला आणखी एक नॅशनल बेसिकली टू डायव्हर्ट द अटेन्शन फ्रॉम अनएम्प्लॉयमेंट, फार्मर्स स्ट्रेस, हे सगळ्यांकडे मोदी एक दिवाळीचे फॉर्म करतात. सर आताचे 2 रिपोर्ट झाले, एक आझिम प्रेमजी युनिव्हर्सिटीचा आणि CMIचा, विच हॅज क्लिअरली सेड इन द डिरेजिम आताच्या काळामध्ये अनएम्प्लॉयमेंट रेट इज द हायेस्ट 7.95%, आणि तो अर्बन मध्ये जास्त आहे, रुरल मध्ये पण त्यातल्या सिल्वर लाईनिंग आहे की वुमनची जी एम्प्लॉयमेंट आहे ती स्टॅबिलाइज होते का एस्केलेट होते. हाऊ डू यू सी दिस? व्हॉट्स द गव्हर्नमेंटची रिफॉर्म? आणि सर दुसरं इन्फ्लेशन वाढत आहे, FDI कमी होते. आज जी वस्तुस्थिती लोकांच्या समोर मीडियाच्या माध्यमातून आली, ही वस्तुस्थिती बघितल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था ही अतिशय मजबूत आहे. या प्रकारचं जे इन्फ्लेशन केलेलं होतं ते वास्तवाला धरून नाही हे सांगणारे हे उदाहरण आहे.
इसी वस्तुस्थिति है उनसे सलाह सर बीच में अजित पवार का क्या बयान आया था? अन्य लोगों का भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना असं आहे की याचा कॉम्बिनेशन घ्यावा असा विषय नाही ती व्यक्ती नाही ती विषय नाही अजित पवार जी का बीच में बयान आया था, बारामती में थे, वो कह रहे थे कि अभी मेरे पास वित्त मंत्रालय है, मैं सरकार में हूँ, कल रहूंगा कि नहीं पता नहीं। जब ऐसा कहते हैं असमंजस मुझे ऐसा लगता है। मुझे क्या मालूम यहाँ क्या होगा क्या करना है मुझे कोई पत्रकार परिषद खत्म हुई. basically Congress leader Pratap Bajwa, you are an integral part of the India Alliance. Congress basically is saying that आप एक 32 MLA हमारे साथ आना चाहते हैं, तो एक फूट देखने के लिए दिखने को मिल रही है पंजाब में. क्या इसको इंडिया अलायंस में कुछ फर्क पड़ेगा? Will it impact India Alliance's future? Because आम आदमी पार्टी और कांग्रेस में क्राइसिस दिख रहा है. इसका असर इस अलायंस से कुछ होगा. हमारे आपस में डिस्कशन हुआ है ऐसे इश्यू पर कई जगह पर कुछ पार्टी चलते हैं इधर सुविधा करते हैं. ये होना नहीं चाहिए, हम चाहते हैं पर हुआ तो इसका असर हमारी जिंदगी में होगा. जरा तुम्ही साहेब जाऊ द्या, मी तुम्हाला एक दुसरा मुद्दा सांगणार आहे. नंतर कोऑर्डिनेशन कमिटी करिए. जरा 2 मिनिटं थांबा. मी बोलतो. अजून काय बोलणार आहे? सुभाष गर्ग या माजी वित्त सचिवाने वी मेड द पॉलिसी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये ते म्हणतात की उर्जित पटेल जेव्हा गव्हर्नर होते तेव्हा गव्हर्नरच्या रिझॉर्ट फंडमधनं आम्हाला पैसे द्या असं त्यांनी उर्जित पटेलांना सांगितलं सरकारने. उर्जित पटेल म्हणाले की रिझॉर्ट फंडमधनं पैसे देता येणार नाहीत आणि ते रिझर्व्ह बँकच्या धोरणाच्या विरोधात आहे. तेव्हा त्या बैठकीमध्ये असं म्हणण्यात आलं की उर्जित पटेल म्हणजे पैशावर बसलेला नाग आहे असं कोण म्हणालं तर माननीय पंतप्रधान. आणि त्याच्यानंतर हा वाद वाढत गेला. उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. त्याच्यानंतर शक्तिकांत दास आले. हे मी म्हणत नाही, परत सांगतो. दिस इज रिटन इन द बुक रिटन बाय सुभाष गर्ग वॉज एक्स फायनान्स सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्याच्यानंतर ते म्हणतात की शक्तिकांत दास आले आणि शक्तिकांत दास यांनी 1.76,000 करोड रुपीज हे दिले. ते कुठे गेले हे कळलंच नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, सुभाष गर्गचं म्हणणं असं आहे की ते सगळे पैसे ॲडव्हर्टाइजमेंट, सोशल मीडिया आणि इतरत्र वळवण्यात आले. त्यामुळे देशाचा रिझर्व्ह फंड हा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वापरण्यात आला. तो रिझर्व्ह फंड देशासमोर एखादी आपत्ती आली, एखादी युद्धजन्य स्थिती आली, एखादं नैसर्गिक कुठलं अशी मोठी कॅलॅमिटी आली की संपूर्ण देश अडचणीत आला आहे, तेव्हाच तो रिझर्व्ह फंड वापरावा असं एक तथाकथित नियम ठेवलेले आहेत. आणि तो 12,000 कोटी रुपयाच्या वरचा रिझर्व्ह फंड आहे. त्या रिझर्व्ह फंडमधला पैसा काढून तो गेला कुठे हे भारतीय जनतेला कळायला हवं. आम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.